तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संख्या या चॅप्टरमधील पुस्तकात एकूण पाने दिली असतात छपाईसाठी किती खिळे लागतील। बघा, या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे। एक्झाम्पल पाहूया। एका मुद्रकाला पुस्तकांची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात। तर पुस्तकात एकूण 214 पाने असतील तर मुद्रकास किती खिळे लागतील। तर आपल्याला ह्या ठिकाणी पाने दिलेले 214 आणि आपल्याला विचारलं आहे की त्याच्यासाठी किती खिळे लागतील छपाई करताना। तर हा प्रश्न जेवढा दिसायला कठीण आहे तेवढा कठीण नाही आहे, अतिशय सोपा आहे। तर याला सॉल्व करायची आपण पद्धत पाहूया। अतिशय सिंपल आहे। बघा, मग आता आपल्याला करायचं काय, सर्वप्रथम आपल्याला ह्या 214 ची फोड करायची आहे। हा जो काही 214 आहे, 214 पाने आहेत, तर ह्या 214 पानांची आपल्याला फोड करायची। मग 214 पानांची फोड कशाप्रमाणे करायची ते पाहूया। बघा, आपल्याला 3 गटामध्ये याची फोड करायची। पहिलं म्हणजे एक अंकी संख्या ज्या आहेत त्या। ओके, मग आता करूया। पहिल्या गटामध्ये एक अंकी संख्या। मग आता काय, 214 मध्ये एक अंकी कुठून तो कुठपर्यंत असतात, 1 पासून ते 9 पर्यंत। किती, 1 ते 9 पर्यंत। ओके, एवढं समजलं। मग आता पुढचं, आता 2 अंकीमध्ये आपण त्याची फोड करूया। 2 अंकी संख्या कुठून तर कुठपर्यंत असतात, 10 पासून तर 99 पर्यंत। 10 ते 99। आणि 3 अंकी संख्या कुठून तर कुठपर्यंत असतात, आपल्या 100 ते इथं कुठपर्यंत दिले आहे, 214। तरी आता आपण 1 ते 9 मध्ये एकूण अंक किती आहेत ते काढून घेऊ। चला काढू। 9 वजा 1 किती आले, 8 आणि अधिक 1 म्हणजे 9 वजा 1 करायचं आणि अधिक 1 करायचं म्हणजे किती आले, एकूण 9। म्हणजे आपले अंक किती आहेत, 9 आहेत। तर आता एक अंकी संख्या आहे म्हणून या 9 ने 1 ला गुणायचं म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 9। आता एक अंकी संख्याचं कॅल्क्युलेशन झालं। चला 2 अंकी संख्याचं कॅल्क्युलेशन करूया। काय करायचं, 99 वजा 10 अधिक 1। मग आता 99 वजा 10 किती येतील, 89 आणि अधिक 1 किती झाले, 90। मग आता ही जी काही 90 आलेले आहेत ते आपण करूया इथं 90 ला 2 ने गुणाकार, कारण की 2 अंकी संख्या आहे म्हणून। मग 90 ला 2 ने गुणले तर किती झाले, 180। एक अंकी संख्येच्या ठिकाणी 1 ने गुणायचं, 2 अंकी संख्येच्या ठिकाणी 2 ने गुणायचं। त्याचप्रमाणे आता 3 अंकी संख्येचं, आता 214 वजा 100 किती येतील, 114 अधिक 1 म्हणजे एकूण किती येतील, 115। 214 वजा 100 आणि अधिक 1 एकूण किती झाले, 115। आता 115 गुणिले 3 करायचं आहे आपल्याला। चला करूया। 115 गुणिले 3 कसं येईल, 5 त्रिक 15। एकाच चला इथं लिहायचं आहे 5, 3 एक 3 आणि हा एक 4, 3 एक 3 म्हणजे एकूण किती, 345। तर आता आपल्याला हे जे काही आपले उत्तर आलेले आहे तिथं 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकीचे तिघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे। चला करून घेऊ आपण। मी इकडे लिहितो, तिकडे जागा नाही म्हणून। मग आता मी काय केलं, तर 9 180 आणि हा 345। चला तिघांची बेरीज करूया। 9 आणि 5 किती झाले, 14। एकाच चला इथं 4, 8 आणि 4 12 आणि हा एक 13, 3 आणि 1 4 आणि हा एक 5। मग आपल्याजवळ किती पाने आले, 534। सॉरी, किती खिळे आले, 534। तर आपलं उत्तर आहे 534 इतके खिळे आपल्याला छपाईसाठी लागतील मुद्रकास। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच मॅथ्सची सिरीजसाठी सबस्क्राईब करा। आता बघा, मी एक एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो, ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा। तर मी तुम्हाला दिलेलं आहे एक एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी, तर ते तुम्ही स्वतः सॉल्व करा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।